तर जसं की मी तुम्हाला आधीच म्हणाले होते, मी चालले आहे थायलंडला आणि ह्या वेळेला सुद्धा मी ॲडिओना टूरसोबत जाते, जी पुण्याची टूर कंपनी आहे आणि त्यांच्यासोबत मी दुबईची ट्रिप केली होती, ज्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि आता मला अगदी कमी दिवसात कुठेतरी जाऊन यायचं होतं. सो बेस्ट ऑप्शन हा एकच आहे ॲडिओना, ज्यांच्यासोबत मी जाऊ शकते. त्याच्यामुळे मी परत एकदा ॲडिओनासोबत निघाले थायलंडला. हॅलो गायजानू, भूक लागली आहे मला. आता मी मस्त खाणार आहे. त्यावेळेला ट्राय करणार आहे की मी माझे सगळे ब्लॉग्स हे वेळेत तुमच्यापर्यंत पोचवेन आणि त्याच्यासाठीचे माझे प्रयत्न चालू आहेत. माझी भूक अगदीच अनावर झाल्यामुळे मी विचार केला की मस्त कोल्ड कॉफी आणि एक छोटा बर्गर तरी मी खाते. कसं वाटतंय मग कबीर दादा? परत एकदा आपण भेटलोय. परत एकदा आता तुम्ही आम्हाला मस्त कुठे कुठे फिरवणार आहात. मी काही फिरवणार नाहीये. मग कोण फिरवणार आहे? साकेत दादा बोलला तो सुट्टीवरती आहे, तो फक्त मला असं वाटतं की मी ॲडिओनाची ब्रँड अँबॅसेडरच बनून जाईल. ह्या वर्षातली ही सेकंड इंटरनॅशनल टूर आहे माझी त्यांच्यासोबत. आणि ज्या ज्या मुलांना असं वाटतं की आपल्या आईवडिलांना कुठेतरी पाठवायचं आहे पण कुणावरती विश्वास ठेवायचा, त्यांनी डोळे बंद करून त्यांच्यासोबत पाठवावं. कारण एकतर माझ्या ओळखीचे तर आहेत, पण दुसरी गोष्ट म्हणजे की त्यांना जगाच्या कानाकोपऱ्यातले इंडियन रेस्टॉरंट्स माहीत आहेत जिथे खूप छान जेवण मिळतं. आणि आपले आई वडील हे बाहेर गेल्यानंतर सुद्धा आपल्यासारखं की आज मला इकडचं काहीतरी स्पेशल खाऊन बघायचं आहे तर असं ते खाणार नाहीत. आणि आपल्याला त्यांच्या जेवणाची, त्यांच्या तब्येतीची काळजी असते म्हणून आपण घाबरत असतो. तर ॲडिओनासोबत तुम्ही बिंदास पाठवू शकता. आणि आत्ता मी निघाले त्यांच्यासोबत थायलंडला. मला आवडतो कभी खुशी कभी गम मूवी अजूनही बघायला. कल हो ना हो पण मला आवडतं. तर विस्तारामध्ये ते होते सगळे मूवीज, तर मी ते बघत बघत रडत रडत थायलंडला पोचले. आणि थायलंडला पोचल्यानंतर मला तुम्हा सगळ्यांची गप्पा मारण्यासाठी डेटा तर गरजेचा होता, म्हणून विचार केला की एक सिम कार्ड विकत घेऊया. आणि ते सिम कार्डची ही प्राईस मी तुम्हाला आधीच दाखवून ठेवते. आणि सिम कार्ड घेणं फार सोयीचं आहे, पण मी मूर्खपणा केला की मी एअरपोर्टवरतीच सिम कार्ड घेतलं. आणि मला वाटलं बाहेर मिळेल न मिळेल, बा मी कुठे जाऊ काय करू. सो जे काही थोडेफार इंडियन करन्सी होती ती एक्सचेंज करून घेतली आणि त्यामध्ये ते सिम कार्ड विकत घेतलं. आणि अशी मी मेहनत घेते आणि तुमच्यापर्यंत हे व्लॉग्स पोहोचवते. आणि इथे एअरपोर्टला पोहोचल्यानंतर व्हिजा ऑन अरायवलच्या लिस्टमध्ये आपल्या कंट्रीचं नाव नाही आहे हे बघून असं काहीतरी भारतीय असल्याचा खूप अभिमान वाटला. आणि आता आम्ही आलो आहे थायलंडमध्ये विथ ॲडिओना वन्स अगेन. ओके, छोटासा अपडेट. बोला. आपण रेकॉर्ड नाही करण्यासारखं नाही आहे आता. हा, आपण बेसिकली आता जेवायला जिथे जातो आहोत ते श्रीराजा टायगर झूमध्ये जातो. अच्छा. की जे तसं आपल्या ह्याच्यामध्ये नव्हतं प्लॅनमध्ये, पण आता आपण जेवायला नेमक्या तिकडे चाललेलो आहोत. तर आपण एंट्री तिकीट घेणार आहोत सगळ्यांसाठी. ज्यांना वाघासोबत फोटो काढायचे शेजारी बसून, त्याचे फक्त सेपरेटली काही 100 बात वगैरे असतात ते द्यावे लागतात वाघासोबत. आपण आतमध्ये एंट्री करतो खरे हा शेजारी बसून त्याच्या अंगावरती हात बीत फिरवताना फोटो काढू शकता.
जसं की मी तुम्हाला सांगितलं की एडिओना टूरसोबत आल्यानंतर जेवणाबद्दल अगदी म्हणजे काही तुम्ही कंप्लेंट करणार नाही. सो हे तुम्ही बघू शकता आणि अतिशय सुंदर जेवण होतं इथे आणि मला एवढी भूक लागली होती आणि तुम्ही म्हणाल की मी काय सारखं जेवण सांगते. तर आपण जेवढं फिरणार ना आणि जेवढ्या सगळ्या गोष्टी करणार त्यात जर आपल्याला जेवणही चांगलं मिळालं नाही तर कोणाचंही डोकं फिरतं आणि इथे जेवण खूप सुंदर मिळतं. त्यामुळे फिरायलासुद्धा मजा येते. हे लक्षात ठेवून की आपल्याला नंतर सुंदर जेवण जेवायला मिळणार आहे. सो इथे वाघाचं पण जेवण चालू आहे आता. हो, पण त्याला बांधून ठेवलंय ना, पिंजऱ्यात ठेवलंय. पिंजऱ्यात तर असं वाघासोबत फोटो वगैरे काढण्यात मला काही इंटरेस्ट नव्हता, त्याच्यामुळे मी त्या गोष्टी केल्या नाहीत. पण बँकॉकवरनं आम्ही आता पटायाला निघालो आणि तिथे वाटेत हे टायगर टॉप या झू लागतं, जिथे तुम्ही जाऊन मस्त जेवणसुद्धा करू शकता आणि छान फोटो वगैरे पण क्लिक करू शकता वाघासोबत. सो मला ह्या अशा बारीक गोष्टी आवडतात की यांनी हार बघा ना किती मस्त बनवला आहे. तर आम्ही निघताना आमचा ड्रायव्हरसुद्धा इंस्टा फुल यूट्यूब शॉर्ट्स वगैरे बघत होता. तर त्याला सांगितलं असतं मी कोकण हार्टेड गर्लला फॉलो कर, पण ते का माझी भाषा कळायची नाही, माका त्याची भाषा काही समजावू घेऊची नाही. त्याच्यामुळे म्हटलं की जाऊन दे. एशियन कंट्रीज होती है ना, मतलब ये हो गया, वियतनाम हो गया, फिलीपींस, इंडोनेशिया, इन सब जगह पे मोस्टली औरतें काम करती हैं. आणि फायनली आम्ही रिसॉर्टला पोहोचलेलो आहोत. आता फ्रेश होऊन त्यानंतर आम्ही कुठेतरी निघणार आहोत. कुठे निघणार आहोत हे तुम्हाला सुद्धा कळेल. होय होय. हॅलो, तर आता आम्ही चेंज केलं आहे आणि अगदीच 1.5 तास मिळाला. 1.5 तासात आता आम्ही निघालो आहे पुढच्या प्रवासासाठी आणि थकलेलो आहे थोडंसं, पण तेवढं पण थकलेलं नाही आहे. थोड्याच दिवसासाठी आलो आहे थायलंडला, तर मजा तर केलीच पाहिजे की नाही. तर अशा प्रकारे आम्हाला रेडी व्हायचं होतं 8 वाजता आणि 8 वाजता आम्हाला गाडी घेण्यासाठी आल्या. आम्हाला जायचं होतं अल्कजार शोसाठी. तर अल्काजार शो हा खूप बघण्यासारखा शो असतो आणि ह्यामध्ये ह्या सगळे जेवढं तुम्हाला दिसत आहेत ह्या मुली नसून हे सगळी मुलं आहेत. म्हणजे ज्यांना आपण ट्रान्सजेंडर असं म्हणतात, जे लोक सर्जरी करून स्वतःला मुलीसारखं बनवून घेतात, ते ह्या सुंदर दिसणाऱ्या सगळ्या मुली नसून ती लोक आहेत ज्यांचं सोल हे मुलीचं असतं, म्हणजे आत्मा हा मुलीचा असतो, पण ते तसं बघायला गेलं तर पुरुषच असतात. त्यामुळे ते सर्जरी करून स्वतःला मुलीसारखं बनवून घेतात आणि त्यांचा हा शो असतो. लाईनीमध्ये जायचंय. यामध्ये बऱ्याच प्रकारचे डान्सेस आणि सॉंग्स वगैरे असतात जे बऱ्याच देशांना रिप्रेझेंट करतात. त्याच्यामध्ये रशिया, चायना, व्हिएतनाम, कोरिया, थायलंड, पर्शिया, इंडियासाठी पण एक हिंदी सॉन्ग पण होतं ज्याच्यावरती ते लोक डान्स करतात. सो हे सगळ्याच्या समोर दिसत आहेत ह्या त्या मुली नाही आहेत, ही मुलं आहेत. थायलंड हा शब्द ऐकल्यानंतर आपल्याला बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या जातात आणि त्या दृष्टीने आपण जेव्हा त्या देशामध्ये जातो तेव्हा त्या देशाला बघायला सुरुवात करतो. पण ऑल थँक्स टू एडिओना की त्यांनी आम्हाला एक थायलंड वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला शिकवलं. ही कंट्री अशी आहे की जिथे ट्रान्सजेंडर्सना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळतोय, चांगला रिस्पेक्टफुल प्लॅटफॉर्म मिळतोय, जिथे ते स्वतः कष्ट करून कमवू शकतात. आणि तसं बघायला गेलं तर रेड लाईट एरिया हा आपल्या भारतात सुद्धा सगळीकडे असतो. अगदी मुंबईत आहे, मी बघितलं बऱ्याच ठिकाणी आहे. सो थायलंडमध्ये सुद्धा असे काही रेड लाईट एरियाज आहेत. पण याचा अर्थ थायलंडमध्ये प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक नाक्या गल्ली बोळ्यात असंच काही चालतं असं नाही आहे. सगळेजण इथे रिस्पेक्टफुल प्लॅटफॉर्मवरती काम करून सुद्धा कमवत आहेत.
आणि आपल्या देशात हल्लीचीच घटना सांगायला गेलं तर एका इंस्टाग्रामवरती एका मुलाने, जो की ट्रान्सजेंडर नाही म्हणणार मी त्याला, तो गे होता, तर त्याने साडी नेसून एक व्हिडिओ पोस्ट केला होता. तर त्याला एवढं ट्रोल करण्यात आलं की त्या मुलाने लगेच सुसाईड केलं. सो ह्या गोष्टी आपल्याकडे घडतात आणि इथे हे लोक त्यांचा परफॉर्मन्स आल्यानंतर बाहेर येतात आणि प्रत्येकासोबत फोटो काढण्यासाठी ते त्यांच्या करन्सीप्रमाणे 100 चार्ज करतात, जे की आपले जवळपास 250 रुपये आहेत. आणि त्यांच्यासोबत फोटो काढून आपले काही मित्र भारतात येऊन काय दाखवतात की बघ मी मजा मारून आलोय. की मजा वगैरे काही नसते, त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी पैसे घेतले जातात आणि ते त्यांचं एक कमवण्याचं साधन आहे की माझ्यासोबत फक्त फोटो काढायचे, तुम्हाला एवढे एवढे पैसे द्यायला लागतील. आणि खूप रिस्पेक्टफुल त्यांचं वागणं असतं आणि ते खूप छान वागतात. आणि हो, जाता जाता परत एकदा सांगते, ह्या सगळ्या मुली नाही आहेत, पण त्या मुलींपेक्षा सुद्धा खूप सुंदर दिसतात. आणि आम्ही आता आलोय मस्त जेवायला आणि इथून जेवण झाल्यानंतर आमचा हा आजचा दिवस इथेच संपला. सो दर दिवशीचे ब्लॉग जे काही आहेत मी प्रयत्न करेन की तुम्हाला लवकरात लवकर ते दाखवण्याचा, आणि तुम्ही सुद्धा लवकर डिस्क्रिप्शन चेक करा आणि एडिओनासोबत तुमची टूर नक्की बुक करा. टिल देन बाय बाय, टेक केअर, सी यू इन नेक्स्ट ब्लॉग. आणि फायनली आमचं फिरून झालेलं आहे. आणि थायलंड ही एक अशी कंट्री ज्या कंट्रीबद्दल आपल्या भारतामध्ये बरंच काही निगेटिव्ह पसरवलं गेलेलं असतं आणि आपण असं नेहमी त्याच विचारांमध्ये राहतो की अरे थायलंडला हे असं मिळतं. कारण मला जेव्हा मी लोकांना सांगितलं की मी थायलंडला जाते तेव्हा सगळ्यांनी मला हा प्रश्न विचारला होता की अरे तू का जाते थायलंडला, तू जाऊन काय करणार आहे तिकडे, तिकडे तर हे असं असं चालतं. तर तशा दृष्टिकोनातून आपण एखाद्या सिटीला, एखाद्या कंट्रीला बघणं हे सोडून काहीतरी चांगल्या दृष्टिकोनातूनही बघू शकतो. तो मी आज तुम्हाला सांगितलं की या कंट्रीने एक त्यांना रिस्पेक्टफुल प्लॅटफॉर्म दिलाय आणि आपण त्याचं काहीतरी चुकीचं लोकांपर्यंत पोहोचवतोय. सो ते कुठेतरी थांबलं पाहिजे. तर असा होता आमचा हा पहिला दिवस आणि ऑल थँक्स टू एडिओना की त्यांनी एक वेगळा दृष्टिकोन आणि एक छान गोष्ट आम्हाला ही सांगितली की कशा पद्धतीने ह्या पूर्ण कंट्रीकडे बघितलं गेलं पाहिजे, कशा पद्धतीने त्या पटाया शहराकडे किंवा बँकॉक हे जी शहरं आहेत ह्याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे हे त्यांनी आम्हाला सांगितलं. सो स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्लॉग. टिल देन बाय बाय, टेक केअर.